राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत जाहीर होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष। ठाण्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार। शिंदे नाईक एकत्र येणार असल्याने कार्यक्रमातच राडा होणार का, चर्चांना उधाण। बिल्डर लॉबी ठाणे मनपा चालवतीये म्हणत मंत्री गणेश नाईकांचा पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा, तर नाईकांचं वय झालंय म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंचा पलटवार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरन्यायाधीश गवईंना फोन। सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानं प्रत्येक भारतीय संतापलाय, पंतप्रधान मोदींचं ट्विट। कोल्ड्रिफ्ट कप सिरपमुळे मध्य प्रदेशातील 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू। नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबियांवर शोककळा। मांजरा धरणाचे दरवाजे उघडल्यानं तेरणा नदीला पूर। निलंगा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्याकरता राज्यभरातील कॅब, टॅक्सी, रिक्षा चालकांचा गुरुवारी 1 दिवसाचा संप। दिवसभर प्रवासी सेवा राहणार बंद। काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातल्या तापमानात घट। आणि सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ। सोन्याच्या दरांनी गाठला प्रतितोळा 1,23,000चा टप्पा, तर चांदी प्रति किलो 1,57,000 रुपयांवर। स्वरूपात सुरुवात करूया। राज्याच्या अनेक भागात मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। दरम्यान पाऊस कमी झाला असून लवकरच पाऊस परतीचा प्रवास करणार आहे। येत्या 3 ते 4 दिवसात राज्यातून मान्सून परतीचा प्रवास करेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। यंदा पावसानं जोरदार हजेरी लावली। जून आणि जुलै महिन्यात बरसलेल्या सरासरी पावसानं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुंबईची अक्षरशः तुंबई केली। विशेषतः 4 महिन्यांपैकी ऑगस्टमध्ये सर्वाधिक 1,184 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली, तर 4 महिन्यात मुंबईत एकूण 3,112 मिलीमीटर इतका पाऊस झाला। मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये सर्वत्र अतिवृष्टी होऊन लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। या कालावधीत विभागातील तब्बल 74 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचं समोर आलंय। तसंच जानेवारीपासून आतापर्यंत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा 781 वर पोहोचलाय। अतिवृष्टी झाली हे निश्चित करण्यासाठीचे जे निकष आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकार मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांमध्ये पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे। यासह मदतीचे विविध निकष बदलण्याबाबतचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन खात्यानं तयार केले असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबत काय निर्णय होणार याविषयी उत्सुकता आहे। लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा नदीला पुन्हा एकदा पूर आलाय। निलंगा तालुक्यातील औराद वांजरखेडा आणि औराद हालसी तुगाव इथल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती। मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानं मांजरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली होती। जळगावच्या पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत असल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यात। अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं समिती गठीत केली आहे। खासदार शोभा बच्चाव यांनी या भागाची पाहणी करत मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। जळगावमध्ये सततच्या पावसामुळे गिरणा नदीला पूर आला होता। पुरामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत। यात तुरीचं मोठं नुकसान झालंय। आव्हान शिवारातील शेतकऱ्यांचं 1.5 लाखांचं नुकसान झालंय। राज्यातील हळदीच्या बाजारपेठेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याचं चित्र आहे। राष्ट्रीय पातळीवर हळदीची आवक ही 13.93%, तर महाराष्ट्रात 14.8% वाढलेली आहे। गेल्या आठवड्यात बाजारातील हळदीची सरासरी किंमत ही प्रति क्विंटल 10,799 इतकी होती। सोन्याच्या किमतीनं विक्रमी झेप घेतली आहे। दिल्लीच्या बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 2,700 रुपयांनी वाढून 1,23,300 रुपयांवर पोहोचलाय। हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे, तर चांदी प्रति किलो 1,57,400 रुपयांवर पोहोचली आहे।
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 1 ऑक्टोबर 2006 नंतर 1 ऑक्टोबर 2007 पर्यंत जन्मलेल्या आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवक युवतींना मतदार म्हणून नाव नोंदवता येत नाही आणि त्यामुळे या वर्षभराच्या कालावधीत जन्माला आलेल्या सुमारे 2.25 लाखांपेक्षा जास्त युवक युवतींना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे. पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सर्व पेठा, कोंढवा, हडपसर, खराडी, औंध, बोपोडी आणि सहकारनगर इत्यादी भागातील पाणीपुरवठा पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे बंद राहणार आहे. परिवहन खात्यातील भ्रष्टाचाराकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालक एक दिवसीय संप पुकारणार आहेत. यामुळे गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी दिवसभर प्रवासी सेवा बंद राहणार आहे. ताडदेवमध्ये म्हाडाची 4 घरं असून या घरांची किंमत प्रत्येकी तब्बल 6 ते 7 कोटी आहे. म्हाडानं 2 वेळा या घरांचा लॉटरीमध्ये समावेश केला. मात्र या घरांना प्रतिसादच मिळत नसल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे आता ही घरं ओपन टू ऑलनुसार थेट विकली जाणार आहेत. तरीही अशीच परिस्थिती राहिली तर मात्र ही घरं भाड्यानं देण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय. रद्द केलेल्या मद्य परवान्यांसंदर्भात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित निरीक्षकाला नव्यानं नोटीस बजावली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास आणि पर्यटन क्षेत्र पुढील 10 वर्षात तब्बल 9.1 कोटी नवीन रोजगार निर्माण करणार आहे. म्हणजेच जगभरात निर्माण होणाऱ्या प्रत्येक 3 नोकऱ्यांपैकी 1 नोकरी पर्यटन क्षेत्रामध्ये असेल. भारतासारख्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देत असलं तरी पुढील 10 वर्षात या क्षेत्रात भारतात सुमारे 1.1 कोटी कामगारांची तूट निर्माण होणार आहे. या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात IPOंचा पूर येणार आहे. या आठवड्यात तब्बल 28 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. IPOमधून या आठवड्यात अंदाजे एकूण 30,000 कोटी रुपये निधी कंपन्या उभारणार आहेत. या आठवड्यात तब्बल 28 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. केंद्र सरकारनं टर्म इन्शुरन्सवरील 18% GST रद्द करून आता हा कर 0% केला. यामुळे टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियमचा खर्च कमी होऊन हे प्लॅन सर्वसामान्यांसाठी अधिक परवडणारे ठरणार आहेत. एअर इंडियाच्या अमृतसर ते बर्मिंगहॅम या बोईंग 787 विमानाला हवेत निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येनंतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं बोईंग कंपनीच्या सर्व 787 विमानांची सखोल तपासणी करावी अशी मागणी द फेडरेशन ऑफ इंडियन पायलट या वैमानिकांच्या शिखर संघटनेनं केलेली आहे. समृद्धी महामार्गावरून सुसाट आलेल्या वाहनधारकांची आमने ठाणे दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. त्यासाठी आमने साकेत दरम्यान 6,000 कोटी रुपये खर्चून सुमारे 29 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीमध्ये 45,000 शाळा मागे असल्याचं समोर आलंय. शिक्षण खात्यानं राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या रोजच्या हजेरीसाठी स्मार्ट चॅटबॉट उपलब्ध करून दिलंय. तरीही विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी वेगानं होत नाहीये. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान एक विशेष अंतिम फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या फेरीतील प्रवेशासाठी शेवटचा दिवस असणार आहे. राज्यात 11वी प्रवेशासाठी आतापर्यंत तब्बल 13 लाखांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातारडी रेल्वे स्थानक, ठाणे कोपर रेल्वे स्थानक तसंच तळोजा मेट्रोला कसं व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ठाणे आणि मिरावांदर क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो 9 मार्गिका 15 डिसेंबरपर्यंत तर मेट्रो 4 मार्गिका 31 डिसेंबर अखेर सुरू करावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. ते या अनुषंगानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा आणि 6 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची आरक्षण सोडत मुंबईत झाली. या सोडतीमध्ये जिल्ह्यात 17 पैकी 13 ठिकाणी महिला नगराध्यक्षांची चिठ्ठी निघाली आहे. दुधनी आणि अक्कलकोटमध्ये सर्वसाधारण पुरुषाला संधी आहे तर माळशिरस आणि सांगोल्यात ओबीसी पुरुषाला नगराध्यक्षाची संधी आहे. उर्वरित सर्व ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे. गोंदिया शहरात आदिवासी समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. एसटीतून अन्य कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यास आदिवासी समाजानं विरोध केलाय.